स्वामी ओम सर्वांना मी रोहिणी परत स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुळशी विवाह संबंधित माहिती। तर बघा, आज उद्या आणि परवा म्हणजे 3च दिवस सोमवारपर्यंतचेच दिवस राहिलेले आहेत, ज्यामध्ये तुम्ही अजूनही तुळशी विवाहाचा समारंभ केला नसेल तर तुम्ही तो नक्कीच करू शकता। पण तो कसा करायचा, काय गोष्टी करायच्या, साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी आपण कसं करू शकतो हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे। खूप साधी गोष्ट आहे, काही तुम्हाला खर्चिक काही करायचं नाहीये। आपले जे नॉर्मल लग्न असतात त्यामध्ये भरपूर खर्च होतो, पण तुळशीच्या लग्नात अजिबात काही होत नाही। त्यामुळे नक्कीच तुम्ही हा जो सोहळा आहे तो नक्कीच करावा अशी माझी तुमच्याकडे विनंती आहे। पण त्याचबरोबर महत्त्वाचं असं मला तुम्हाला सांगायचं आहे की ही सेवा कशी करायची, हे जे तुळशीचं लग्न आहे हे कसं करायचं आणि का करायचं। सगळ्यात पहिले बघूया का करायचं। तर जे आपले नातेसंबंध आहे, नवरा बायकोचे नातेसंबंध म्हणा किंवा काही प्रॉब्लेम असेल, काही गोष्टी असतील, तर या गोष्टी चांगल्या रीतीने पार पडाव्या, ह्या गोष्टींमध्ये काही प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ नये, सगळ्या गोष्टी व्यवस्थित असाव्या। समजा काही रिलेशनशिप्समध्ये काही ब्रेक्स झाले असतील, काही त्रास होत असेल, तर त्या प्रॉपर कशा चालाव्या, तर त्यासाठी तुम्हाला ही सेवा करणं खूप गरजेचं आहे। अजिबात काही लागत नाही, साधं तुमच्याकडे एक तुळशीची कुंडी असायला हवी आणि बाळकृष्ण तर आपल्या घरी असतोच। आपल्या मंदिरात, आपल्या देवघरात आपण बाळकृष्ण तर त्यांची स्थापना तर करतोच। फक्त या दोन गोष्टी आपल्याकडे असल्या तर आपण सगळं करू शकतो। बाकी पूजेची सामग्री वगैरे जी असते तुम्हाला ती लागणार आहे। तर करायचं काय, थोडक्यात सांगणार आहे, झटपट करायचं आहे आणि त्याच्यात तुम्हाला अजिबात वेळही लागणार नाही। मी तुम्हाला सांगते काय करायचं। शक्यतो बघा कसं असतं, बरेचसे जण प्रदोषकाळी हे करतात, बरेचसे जण चार नंतर वगैरे करतात, म्हणजे 4 वाजताच्या नंतर वगैरे। तर मला करायचं आहे, तर तुम्ही 3-4 वाजेपासून तुम्ही तुमची तयारी करू शकता। काय करायचं आहे, तुमची जी तुळस आहे ती तुळस तुम्हाला व्यवस्थित सजवून घ्यायची आहे। कशी सजवायची आहे, तर एखादा डिझाईनचं ब्लाऊज पीस वगैरे असेल तर ती व्यवस्थित त्याला गुंडाळायचं आहे। मग त्यानंतर तुळशीला मणिमंगळसूत्र, दागिने घालायचे आहे, बांगड्या घालायच्या आहेत, जोडवे तुम्हाला तिथे ठेवून दिलं तरी चालेल, काही हरकत नाही। तिथे दोन्ही बाजूला बांगड्या तुम्ही घातल्या, मंगळसूत्र घातलं। बरेचसे जण डोक्यावर ओढणी पण देतात, डोक्यावर पदर असतो बघा आपला, तर ते डोक्यावर ओढणी सुद्धा देतात। त्याचबरोबर पैंजण म्हणून तिथे पैंजण सुद्धा लावतात खाली, म्हणजे हे तुम्हाला ठेवायचं। तुम्हाला प्रॉपर घालता जरी नाही आलं तरी तुम्ही फक्त ठेवू शकता। ते सगळं तुम्हाला व्यवस्थित जसं तुम्हाला तुळशीला सजवता येईल तसं तुम्ही तुळशीला सजवू शकतात। हे झालं। त्यानंतर आता तुम्हाला दुसरीकडे एक लागणार आहे पाट किंवा चौरंग लागणार आहे। त्यावर तुम्हाला ठेवायचं आहे, तुम्हाला स्थापित करायचे आहे आपले बाळकृष्ण। आता हे तुम्हाला लागणाऱ्या गोष्टी मी सांगते। तर बाळकृष्ण लागणार आहे। आता त्याबरोबर आता बघा, तुम्हाला ही जी सेवा करायची आहे, ही सेवा करताना तुम्ही तुमची देवपूजा वगैरे करतात, तिथेच तुम्ही गणपतीचा अभिषेक वगैरे करून देवघरातच त्यांची स्थापना तिथे केली तरीही चालेल। आणि नंतर इथे बाळकृष्णाचा अभिषेक करून बाळकृष्णाला स्थापित करायचं आहे चौरंगाच्या मध्यभागी। दोघांचं जे मुख आहे ते पूर्व पश्चिम असावं, पूर्व पश्चिम असायला हवं। समजा इकडे तुळशीचं मुख पश्चिमेकडे आहे, तर आपल्या बाळकृष्णाचं आहे जे मुख ते तुळशीकडे म्हणजे पूर्वेकडे, म्हणजे ते समोरासमोर उभे राहिले आहेत असं आपल्याला ठेवायचं आहे। मी बरेचसे फोटोज, बरेचशे गोष्टी बघितल्या ज्यामध्ये ना असे शेजारी म्हणजे इथे तुळस आहे तर इथे बाळकृष्ण समोरासमोर बघतात, तर तसं नाही करायचं आहे तुम्हाला। त्याचबरोबर तुळस अशी सजवलेली आहे, ह्या बाजूला समजा तुळस सजवली आहे तर इथून इकडे बघतोय बाळकृष्ण, असं नाही। ज्या बाजूने तुम्ही सजवलं, आता आपण इथेच दागिने घालतो ना, समोरच्या फ्रंट भागात घालतो, तर जिथे दागिने घातले, जिथे मुख आहे त्या मुखाच्या समोरच बाळकृष्णाचं मुख आहे। नवरी अशी तर नाही उभी राहणार इथे तोंड करून आणि नवरदेव इथे तोंड करून, असं होणार नाही। त्यामुळे तुम्हाला समोरासमोर पूर्व पश्चिम मुख करून त्यांना उभं करायचं आहे, म्हणजे तिथे तुम्हाला त्यांची मांडणी करायची आहे। आता गणपतीचा अभिषेक करताना ओम गण गणपतये नमः अभिषेक करून तुम्ही देवघरात त्यांचा अभिषेक केला, म्हणजे गणपतीची पूजा केली तरीही चालेल। ते झाल्यावर आपल्याला बाळकृष्णाला स्थापित करायचं आहे। बाळकृष्णाला स्थापित करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। 160 वेळा करा, किंवा पुरुष सूक्त म्हणत असाल पुरुष सूक्त म्हटलं तरीही चालेल। म्हणजे बघा, आपल्या भावनेने आपल्याला ज्या मंत्र उच्चारांचं आपल्याला हे करायचं आहे ते आपण करू शकतो। ते झालं। त्यानंतर तुम्हाला तुळशी मातेचा मंत्र येत असेल किंवा तुळशी मातेला तुम्हाला श्रीसूक्त म्हणून किंवा एखादा तुळशीचं म्हणजे आपण तुळशीसाठी मंत्र काय म्हणतो, ओम नमो भगवते वासुदेवाय नमःच म्हणतो तिथे उभं राहून, तर तुम्ही 11 वेळा 16 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणूनच तुळशीला सुद्धा अभिषेक करायचा आहे, म्हणजे तुम्हाला फुलाने शिंपडायचं आहे पाणी। तर अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे। तुम्ही श्रीसूक्ताचं पठण सुद्धा करू शकता, कारण ते देवीचं महालक्ष्मीचं स्वरूप आहे, त्यामुळे तुम्हाला ते सुद्धा करायचं आहे। अशा पद्धतीने तुम्ही जे
तुम्हाला मांडणी आहे ती करून घ्यायची, म्हणजे तुम्हाला तसं ते करून घ्यायचे. आता त्याचबरोबर अजून एक पाट ठेवायचा आहे. त्या पाटेवर तुम्ही दोन्ही बाजूला समया ठेवू शकता, दिवे ठेवू शकता. तुम्हाला नैवेद्यासाठी फळं ठेवायची असतील फळं ठेवू शकता, मिठाई ठेवायची आहे. तुम्ही घरात जो काही नैवेद्य स्वयंपाक करणार असाल त्याचं ताट तुम्हाला तिथे ठेवायचं आहे, म्हणजे नवरदेव नवरीला ताट आपण तिथे ठेवतो. ते झाल्यानंतर तुम्हाला फळांचा नैवेद्य असेल किंवा गोडाचा नैवेद्य असेल, नवरीला जेव्हा आपण रुखवत ठेवतो बघा त्यामध्ये फराळाचे पदार्थ असतात. तर आता दिवाळीत तुम्ही फराळाचे पदार्थ केले असतील किंवा जरी नाही झाले तर एखादी गोड वस्तू म्हणून तुम्ही तिथे ठेवू शकता. समजा काहीही त्यामध्ये असू शकतं तर ते तुम्ही ठेवू शकता. अशा पद्धतीने जेवढं सजवता येईल तुम्हाला सजवायचं आहे. बरेचसे जण ड्रायफ्रूट्स ठेवतात. ज्या गोष्टी तुम्हाला जमतील त्या करायच्यात. आता नवरीच्या आणि बाळकृष्णाला जेव्हा तुम्ही मांडणार आहात तेव्हा चारी बाजूनी तुम्हाला उसाचे खांब लावायचे आहेत. उसाचे खांब तुम्हाला चारी बाजूने लावायचे आहेत, म्हणजे ते संरक्षण असतं. आता आपल्या पाठी जेव्हा लग्न होतं तेव्हा आपल्या पाठी बघा मामा आणि आपले जे नातेवाईक आहेत ते उभे राहतात, म्हणून ते 4 खांब तुम्हाला तिथे ते उभे करायचे आहेत. ते 4 खांब तुम्हाला एकत्र जॉईंट चारी दिशेला ठेवायचे आहे, चारी कोपऱ्यात, आणि वरती करून तुम्हाला ते जॉईंट करायचे आहे. आता तुम्ही म्हणाल आम्हाला ते भेटलं नाही, तर शक्यतो ट्राय करा, तुम्हाला भेटून जाईल. किंवा तुम्ही म्हणजे मला तरी असं म्हणायचं की तुम्ही ते ट्राय करा. नाही भेटलं तर तुम्हाला फक्त तुम्ही ह्याचे आपल्या केळीचे पानाचे असतात ते बघा, ते 4 बाजूला टोक देऊन तुम्ही ते सुद्धा करू शकता. सत्यनारायणला करतात, पण नाही जरी झालं तरी काहीही हरकत नाही, तुम्ही तशी सुद्धा पूजा करू शकता. पण ते असायला हवं, कारण लग्नामध्ये उसाला जास्ती महत्त्व आहे. ते झालं. त्यानंतर तुम्हाला शेवट सगळं झालं की हे सगळी सेवा झाली, म्हणजे सगळी मांडणी झाली. त्यानंतर आता तुम्हाला मंगलाष्टक म्हणायचं आहे. तुमच्याकडे जर चातुर्मासाचं पुस्तक असेल तर त्यातनं म्हणू शकता. एखादं वेगळं मोबाईलमध्ये सुद्धा तुम्ही सर्च केलं तर तेही तुम्हाला भेटून जाईल. किंवा यूट्यूबवर तुळशी विवाह मंगलाष्टक तुम्ही टाकलं तर तुम्हाला तिथे सुद्धा मंगलाष्टक भेटून जातील. आणि ते तुम्हाला मोठ्या आवाजात लावायचं आहे. आणि तेव्हा तुम्हाला अक्षता टाकायच्या आहेत. अक्षता टाकताना तुम्हाला ते पांढऱ्या नाही रंगीत घ्यायच्यात. एक लाल रंगाच्या म्हणजे कुंकवात भिजवलेल्या आणि एक पिवळ्या रंगाच्या म्हणजे हळदीत भिजवलेल्या, अशा 2 रंगाच्या घ्यायच्या आहेत आणि त्या टाकायच्या आहेत. हे करताना फक्त एकट्या घरातल्या बाईंनी नाही करायचं, घरातले सगळ्यांनी, मुलांनी, सगळे जे आहेत सगळे तिथं उपस्थित असावे, म्हणजे आपल्याच घरातलं लग्न आहे म्हणून आपण तिथं ते करायचं. हे सगळं झालं की शेवट आरती करायची. आपल्या गणपतीची आरती, वासुदेवांची म्हणजे आपल्या बाळकृष्णाची आरती आणि तुळशीची आरती किंवा महालक्ष्मीची आरती घेतली तरीही चालेल. अशा पद्धतीने तुम्हाला हा लग्न सोहळा संपन्न करायचा आहे साध्या सोप्या पद्धतीने. खूप साधी सेवा आहे, खूप साध्या पद्धतीने करायचं आहे, काहीही खर्चिक नाही आहे. तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने करायचं आहे. आणि बघा, ज्या त्या प्रांतात जी ती प्रथा असते, कशाचा वेगळा नैवेद्य काही असेल, तुमच्याकडे जे असेल ते करा. बाकी ही साधी सोपी घरच्या घरची सेवा सांगितली, तुम्ही ही नक्की करा. ही सेवा वर्षातनं एकदाच केली जाते, त्यामुळे ह्याचे लाभ जे आहे ते घरातल्या कपल्सच्या रिलेशनशिपमध्ये भरपूर बदल आणतो. त्यामुळे ते नक्की करा, तुम्हाला त्याचे लाभ, त्याचे रिझल्ट्स स्वतः छान बघायला मिळतील. तर चला परत भेटूया. श्री स्वामी समर्थ.